मी भाकरवडी करते। हे 2 वाट्या मैदा घेतलाय, पेले 2 पेले, आणि 2 चमचे बेसन पीठ, मीठ, त्यानंतर मळून घेते। मोहन घालून तेलाचं गरम करून इथे हे सारण करण्यासाठी धने 2 चमचे, जिरं, खोबरं एवढं वाटी, अजून हे 2 चमचे पांढरे तीळ, ही साखर थोडी, कोथिंबीर आणि चटणी चिंचाची आणि गुळाची ती। आता कढईत आपले धने ते भाजून घेते। जिरं धने सगळे मिक्स करून भाजून घ्यायचे। पांढरे तीळ भाजून घ्यायचं चांगलं। ते खोबरं असं खमंग होतं आणि सुगंध वास होतो छान, अगदी भारी होतात भाकरवड्या, एक नंबर आहे। तर ही कोथिंबीर परतून भाजून घेते। आता काढून घेते, भाजून झालं चांगलं भाजलं, अगदी मस्त वास छान सुटला। धने ते आहे सगळं त्याच्यामध्ये छान भारी वास सुटला। त्याच्यामध्ये मोहन घालाय, तेच कढईमध्ये मी तेल गरम करून घेते। 2 चमचे मोहन तेलाचं, 2 चमचे पीठ हे पहिलं मिक्स करून घेते, त्यात मोहन घालून घेते। मिक्स करून घ्यायला तर तेल गरम झाल्यावर तेल चांगलं गरम झाले, तेच कढईमध्ये मी मिक्स करते। हाताने चांगलं असं मिक्स करून घेते, म्हणजे एक जीव त्याचा चांगला, अगदी सगळ्याला असं बंद आहे मोहन लागतं चांगलं पिठाला। थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं असं चांगलं। आता मिक्स झाले मस्त, पाणी घालून मळून घेते मी, थोडं थोडं पाणी घालून मळून घेते। असं झालं, असं आता गोळा करून झाकून ठेवते 15-20 मिनटं, तर तो सारण करून घेते। आता हा मसाला वाटून घेते सारा, सारण त्याचं मसाला आला तर मग सॉरी, हळद, लाल तिखट टाकते। भाकरवडी आणि तिखटच असते थोडी, मग तिखट असली की खायला पण चांगली लागते। जिरापूड, ही साखर, सारखं आहे जराशी मीठ, हे सारण सगळं करून घेते मी थोडी। एक बारीक शेव अशी घ्यायची। झालं सारण करून, आता काढून घेते। त्यामध्ये काय मस्त सुगंध वाट सुटला त्याचा। शेव टाकते, झाला आता मसाला सारण हे बारीक एक नंबर शेव सगळं मिक्स करून घेते हाताने मी। झाली मिक्स करून, आता चमचा ठेवते त्याच्यामध्ये। झालं तर पीठ भिजलं, त्याचे गोळे करून घेते चांगलं मस्त छान भिजले। जास्ती पातळ पण पीठ करायचं नाही, घट्टच ठेवायचं पीठ, म्हणजे भाकरवड्या चांगल्या होतात। असे सारे गोळे करून 3 गोळे झाले, पण जराशी वरती लाटून घेते। अशी सगळी मी लाटून घेते। आता अशी पातळ लाटून घ्यायची चांगली, पळपटभर अशी लाटून घ्यायची पळपटभर चांगली। आणि मग जास्ती जाड पण नाही ठेवायची, जास्ती पातळ पण नाही करायची, म्हणजे भाकरवडी एकदम मस्त खुसखुशीत चांगली होती, नरम पडत नाही, चांगली राहते। आणि असं लाटून घ्यायची। झाली आता लाटून घ्यायला, चटणी चिंचेची लावून घेते मी।
बोटाणीला असं पसरवून घेतलं तरी काय नाही, चमच्याने घेतलं तरी काय सुद्धा नाही. लावून घेते. झालं असं हे लावून सगळं चटणी आता लावते. असं पांगून सगळं लावायचं, ह्याच्यावर सगळं पांगून लावायचं. झाली असं आता लावून ये लाटणीने असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं, लाटणीने असं लाटणं फिरवून घ्यायचं. मग एकदम हलक्या हाताने नॉर्मल मग घडी घालायची त्याची ओळकुटी. असं तर आता ओळकुटी करून घेते अशी त्या हाताने त्याची. असं नॉर्मल एकदम हे करायचं, अशी ओळकुटी घालीत घालीत न्यायची त्याची. अशी ओळकुटी घालीत घालीत न्यायची. अशी एकदम नाजूक त्याचं हे घालायची ओळकुटी. मस्त अगदी भारी असं फिरवत फिरवत असं दाबून असं नॉर्मली करून घ्यायचं त्याचं. झाली आता कापून घेते साईडचं, घ्यायचं दोन्ही साईड हे. तुम्हाला कितपत मोठी पाहिजे त्यानुसार तुम्ही कापा. कापून घेते मी सगळ्या अशा. झाले असे कापून. अगदी किती भारी झाले. तर दुसरी हे करते, कढई तापत ठेवते. झालं आता माझं छोटा उंडा राहिलेला गोळा, त्याच्यावर मी हे लावून घेतलं असं छोट्या ह्याच्यावर. असं लाटणे हलक्या हाताने दाबून घेते. सगळ्या कापून घेतल्या मी, भाकरवडी पाडून घेतल्या. असं फिरवून घ्यायचं. झालं काय मग मस्त झालं आहे, भारी अगदी एक नंबर झाला आहे, एक नंबर झाला आहे. साईडचं दोन्ही जास्ती वेळ पण लागत नाही, पटकन होतं आणि छान होतात अगदी भारी. झाल्या सगळ्या पाडून कापून झाले. आता अशा चपट्या असताना तर असं हे दाबून घ्यायचं थोडं, म्हणजे आकार पण त्यांचा गोल येतो. जर तुम्हाला चपट्या हव्या असेल तर मग काय दाबायचे नाही आहे, तर नॉर्मल हाताने असं थोडंसं ही तोंड दाबून घ्यायची अशी, म्हणजे अशा गोल होतात मस्त. नॉर्मल असे दाबून घ्यायचं. झालं, दिसायला पण छान आणि मस्त अगदी भारी. आता मी तेल तापत होते. असे झाले माझ्या सगळ्या करून. तेल तापले का बघते, नाही अजून तापलं. तेल तापले तर सोडते तेलामध्ये.
तळू दे. छोटे चमच्याने मी असं हलवून घेते उलट्यासाठी. काय भारी झाले. तळू दे. मोठ्या झाऱ्याने हलवते. मस्त अगदी छान झाले. तळू कसं मस्त फुगतात 300 मिनिटात भारी. जरा 1 मिनटं झाले. आता काढून घेते त्याच्यामध्ये. झाल्या. हे पण किती मस्त छान झाले. भारी 1 नंबर आली. तर दुसऱ्यात मी सोडून घेते तेलामध्ये. पटापटा झाले. आता काढून घेते. 1 नंबर अगदी भारी झाले. मस्त वास सुगंध अगदी छान सुटलेला आहे. झाली. आता भाकर उडतो काढून घेते. भरून घेते. असं मस्त छान बारीक गॅसवरच तळून घ्यायच्या म्हणजे करपत नाही आणि चांगल्या तळल्या जातात. पीठ राहत नाही आतमध्ये सुद्धा अजिबात. आणि लाटताना पातळ लाटायचं म्हणजे एकदम खुसखुशीत होतात नुसते भारी. झाले भाकरवड्या. कसे झाले आणि यांना सांगा. तुम्ही पण अशा करून बघा. शेअर करा, लाईक करा. तुम्ही पण अशा करून बघा आणि कशा झाले भाकरवडी सांगा मला. अगदी भारी एकदम खुसखुशीत झालेत नुसत्या. खुसखुशीत झालेत नुसते भारी. आंबट गोड छान लागतात आणि खायला.